हेडलाइंस प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। पोलीस दलातल्या एका कर्मचाऱ्यानं आंदोलकांना कथित धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। संबंधित कर्मचाऱ्याच्या चौकशीचे आदेश। शरद पवार काल पंतप्रधानांना भेटले, त्याला जंतर मंतर म्हणतात। पोलिसांनी आंदोलकांनी दिलेल्या धमकी प्रकरणी राज ठाकरेंची टीका। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली पोलीस महासंचालक सदानंद दातेंची भेट। पोलिसांनी आंदोलकांना दिलेल्या धमकी प्रकरणी भेट। दिल्लीतल्या विद्यार्थ्याच्या समर्थनार्थ 26 जुलैला राज आणि उद्धव ठाकरेंचा संयुक्त मोर्चा। शिवतीर्थ ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चा। 26 जुलैच्या आमच्या मोर्चात जर गुंड घुसवले तर आमची लोक त्यांना सोडणार नाही, राज ठाकरेंचा इशारा। पण शरद पवार काल पंतप्रधानांना भेटले, त्याला जंतर मंतर म्हणतात। शरद पवार आणि नरेंद्र मोदींची भेट म्हणजे जंतर मंतर, राज ठाकरेंचा खोचक टोला। पेपरफुटी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट। तरुणांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य, तर दोषींना शिक्षा करण्यास फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करणार। नरेंद्र मोदींची ट्विटरवरून माहिती। मोदींच्या ट्विटवर राहुल गांधींचं उत्तर। तरुणांच्या भविष्याचं सर्वाधिक नुकसान तुम्ही केलं, शिक्षण व्यवस्थेला खतपाणी घालण्याचं कामही तुम्हीच केलं म्हणत सरकारवर हल्लाबोल। पेपरफुटी प्रकरणाचे संसदेत पडसाद। संसदेच्या परिसरात एनडीए आणि इंडिया आघाडीचे खासदार आमने सामने। दोघांकडूनही एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी। राज्यात वंचित आघाडीकडनं बंदची हाक। धाराशिव परभणीमध्ये कडकडीत बंद, तर वंचित बहुजन कार्यकर्त्यांनी सायन पनवेल महामार्ग रोखला। अकोल्यातल्या मूर्तिजापुरात बदला हिंसक वळण। दुकानं बंद न केल्यानं दुकानांची तोडफोड। पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला। नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर। सोमेश्वर धबधब्याचं रौद्र रूप समोर। नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। पालघर जिल्ह्याला पावसानं झोडपलं। सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीच्या वेळी नागरिकांचे मोठे हाल। वसई विरार नालासोपारामध्ये मुसळधार पाऊस। अनेक ठिकाणी साचलं पाणी, जनजीवन विस्कळीत। राज्यात धरण क्षेत्रात मुसळधार पावसाची हजेरी। मुंबईतलं मोडकसागर धरण भरलं, तर अनेक धरणातला पाणीसाठा 50%हून अधिक। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तर ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे आणि सरकारवर टीका केली आहे। यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी येत्या 26 जुलैला शक्ती प्रदर्शन करायची घोषणा केली आहे। शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा असणार आहे आणि यावेळी सरकारला सुबुद्धी यावी यासाठी सिद्धिविनायकाकडे साकडं घालणार आहेत असंही ठाकरे बंधू म्हणतायत। दरम्यान दिल्लीसारखं इथे काही केलं तर आमची लोक सोडणार नाहीत, आमच्या आंदोलनामध्ये अशी लोक घुसवली तर फटकावून काढेन असा इशाराच राज ठाकरेंनी सरकारला दिला। मोर्चाला शरद पवार आणि फडणवीस असले तरी सुद्धा त्यांचं स्वागत असेल असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले। 26 तारखेला आम्ही एक शक्ती प्रदर्शन मोर्चा म्हणा, शक्ती प्रदर्शन म्हणा किंवा काही म्हणा, ह्या मुलांना घेऊन करायचं आम्ही ठरवलेलं आहे की मुंबईसारख्या एका महत्त्वाच्या सर्वात महत्त्वाच्या देशातल्या शहरामध्ये देखील
ही सगळी मुलं आणि सगळेजण पालक हे एकत्र येत आहेत आणि आपला राग रोष व्यक्त करतायत हे मला आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही येत्या 26 तारखेला रविवारी येत्या 26 तारखेला आम्ही हा मोर्चा आम्ही काढत आहोत. हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे. तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देव आणि याच्यासाठी म्हणून तिकडे आम्ही त्याची सांगता करणार आहोत. दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनावरनं ठाकरे बंधूंनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. दिल्लीतल्या आंदोलनाचे पडसाद आता देशभरात उमटतायत आणि हा मुद्दा आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्याही पुढे गेलेला आहे असं त्यांनी म्हटलं. अशी टीका त्यांनी केली. ही कुठली सत्ता आणि हा कोणता सत्तेचा माज असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान सुप्रीम कोर्ट विद्यार्थ्यांचं ऐकायला तयार नाही तशी टीकाही ठाकरेंनी केली आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. लाठ्या काठ्यांना खिळे लावून विद्यार्थ्यांना मारलं, सरकार निर्दयीपणे वागतंय असा हल्लाबोल त्यांनी केला. आंदोलन मोडायला पाकिस्तानातनं गुंड आणले का असा सवाल राज ठाकरेंनी आता उपस्थित केला. भाजपनं आंदोलनामध्ये पोलिसांच्या वेशात गुंड आणले असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय. पदाची ज्यावेळेला तुम्ही जबाबदारी घेता त्यावेळेला पदामधनं आलेल्या अपयशाची देखील जबाबदारी ही तुम्हीच घेतली पाहिजे. हीच खरी तर मागणी आहे आणि हीच मागणी होती या मुलांची की हे काय पहिल्यांदा नीटचे पेपर फुटले नव्हते. ही मला असं वाटतं तिसरी वेळ आहे. नीट परीक्षा ज्यावेळेला आणल्या त्याच वेळेला आम्ही विरोध केला होता त्या गोष्टीला की असल्या केंद्रीय पद्धतीने तुम्ही या परीक्षा घेऊ नका. पण ते सत्ताच एवढी होती की त्यावेळेला कोणाला ऐकायची त्यांची तयारी नव्हती. आजही नाहीये. गेले काही दिवस जे विद्यार्थ्यांचं आंदोलन जे देशात सुरू आहे आणि ते कशा प्रकारे चिरडण्याचे पण प्रयत्न सुरू आहेत हे देखील आपल्याला समजत आहेत. खरं तर ते संपूर्ण आंदोलन हे शांततामय पद्धतीने सुरू झालेलं आंदोलन होतं आणि ज्या प्रकारे आज केंद्रातनं ज्या प्रकारचा दबाव त्या मुलांवरती आणला जातोय, मुलींवरती आणला जातोय, त्यांना ज्या प्रकारे मारलं जात आहे आणि त्याचे सगळे परिणाम हे संपूर्ण देशभर उमटत आहेत. तसेच ते महाराष्ट्रात देखील उमटत आहेत, तसेच ते मुंबईमध्ये देखील उमटत आहेत. तुम्ही सगळेजण बघताच आहात. राजीनामा धर्मेंद्र प्रधानांचा मागायला सुरुवात झाली होती, परंतु आता प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे मुलांना मारलं गेलंय आता हा प्रश्न प्रधानांपुरता मर्यादित न राहता पंतप्रधानापुरता पुढे गेलेला आहे आणि त्याच्यामुळे गृह खातं आणि आज पंतप्रधानांनी आज काहीतरी ट्विट केले पण त्या ट्विटला काही अर्थच नाहीये. खरं तर ह्या लोकांना बोलवून जर समजा त्यांच्याशी चर्चा केली असती आणि तो विषय जर नीट समजून घेतला असता तर एवढं प्रकरण पण झालं नसतं. पण मला काही समजतच नाहीये की या सगळ्या गोष्टींचा एक सरकारी सत्तेचा एक जो उद्दामपणा जो आहे हा कशासाठी आहे. म्हणजे हीच गोष्ट आपण मला असं वाटतं की त्या शिखांचं ज्यावेळेला शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्यावेळेला देखील कोणाला ते भेटायला तयार नव्हते. ते पण तसंच तरी मोडायचा प्रयत्न केला. मणिपूरच्या वेळेला पण देखील तेच प्रकरण झालं. आता अनेक आंदोलनं ज्यावेळेला होत आहेत, आज ग्रामीण महाराष्ट्रामध्ये अनेक आदिवासींची आंदोलनं होत आहेत, तिकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. म्हणजे कसला ही कुठली सत्ता आणि हा कुठला सत्तेचा माज